मंडळी, आपल्या शेतात खूप झाडं आहेत, पण सगळ्यात खास आहे हा फणस. पण फक्त फणस नाही, अजून खूप काही इथे आहे. चला तुम्हाला सगळं दाखवते. नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी. मंडळी, आज आपण बघणार आहोत आमच्या वाडीतील विविध प्रकारची झाडे. चला मी तुम्हाला एक एक करून दाखवते. माझ्या मागे या. हे पहा मंडळी, आजूबाजूला झाडे दिसत आहेत. मंडळी, हे बघा आमचं फणसाचं झाड शेतातलं. बघा फणस किती झालेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. या झाडाला 13 फणस आलेले आहेत. काही छोटे आहेत, काही मोठे आहेत. यंदा आमच्या या फणसाच्या झाडाला फणस आलेले आहेत. हे झालं पहिलं झाड. आता मी तुम्हाला शेतातलं दुसरं झाड दाखवते. चला माझ्या मागे या. फणसाची झाडे बघता बघता आपल्याला आजूबाजूला देखील खूप सारी शेती दिसत आहे किंवा झाडे दिसत आहेत. हे बघा, वालाची शेती देखील इकडे वसईमध्ये खूप फेमस आहे. केळीची झाडे देखील आहेत. खूप सारी इकडे वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत. मंडळी, हे बघा, दुसरं आहे फणसाचं झाड. बघा, हे फणसाचं झाड छोटं आहे. याला एकच असा मोठा फणस दिसतोय आणि हा फणस बऱ्यापैकी मोठा झालेला आहे. याच्यावरती बघा, वरती आपण लक्ष लावलं तर आपल्याला दिसेल की छोटे छोटे फणस देखील तिकडे आलेले आहेत. ते बघा, दिसले का तुम्हाला? हे बघा, फणस बघा कसा हिरवा हिरवा गार आहे. तो छोटे आहेत, ते थोड्या दिवसांनी मोठे होतील. चला मंडळी, आपण आता थोडे पुढे जाऊया. ही सगळे झाडे आपण बघितलेली आहेत आणि आता थोडे बघायची देखील आहेत. परंतु या सगळ्या झाडामध्ये माझं आता एक फेवरेट झाड येणार आहे. हे बघा, आलोच. हे बघा, हे आहे फणसाचं झाड. केवढं मोठं आहे बघा. बाप रे, एवढं मोठं फणसाचं झाड आणि त्याला फणस देखील वरती आलेले आहेत. ते फणस इतके आहेत ना की आपण मोजू पण शकत नाही, एवढे आहेत. आणि हे बघा ना, खाली कसे क्यूट क्यूट फणस आलेले आहेत ते. हे बघा, किती सुंदर आहेत ना, किती क्यूट दिसत आहेत. हे बघा, वाव, मला इतकं त्या फणसाला बघून इतकं छान वाटलं ना, तुम्हाला सांगते. फणसाची भाजी आणि फणस खायला खूप भारी लागते ना. हे बघा, वाव, तुम्हाला फणस आवडतात का हो? मला नक्की सांगा. मंडळी, हे पहा, पपईचे झाडे किती मोठे झाले आहेत ना. ह्यांना रोज पाणी द्यायला लागते. हे पहा, केळीचे छोटेसे रोपटे कसे लावलेले आहेत ते. नंतर ते हळूहळू मोठे होतील. हे बघा, केळीचं झाड आणि याला केळीचं लोंगरं देखील आलेलं आहे. आजूबाजूला बघा, केळीची शेती कशी झालेली आहे. शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे हे केळीचे झाडे. चला आता थोडे पुढे जाऊया आणि आबोलीचे जे झाडे आहेत ना, ते आपण बघूया. हे बघा मंडळी, या शेतीमध्ये हे बघा, हे याला काय बोलतात? आबोली बोलतात ना. हे आबोली सुद्धा ह्या शेतीमध्ये लावलेले आहेत. बघा कसे झाले आहेत बघा, किती सुंदर दिसत आहेत ना. हे पहा, शेताच्या कोपऱ्यावरती नारळाची आपल्याला पुष्कळ झाडे दिसत आहेत. ह्या शेवगाच्या शेंगा बघा, ह्या देखील तयार झालेल्या आहेत. वरती देखील खूप आलेले आहेत. ह्या शेंगा वसईमध्ये वालाच्या शेंगाबरोबर ह्या शेंगा देखील खूप फेमस आहे. मंडळी, ही बघा वालाची शेती. इकडे गावामध्ये वालाच्या शेतीला खूप महत्त्व दिले जाते. वालाला फूल देखील आलेलं आहे. हा पहा, गवती चहा. शेतात काम केल्यावर असा चहा मिळाला की सगळा थकवा निघून जातो. मंडळी, एक नाही, दोन नाही, आपल्या शेतात 3-3 फणसाची झाडं आहेत बरं का. हा बघा, छोटा फणस अजून छोटा आहे.
पिकलेला फणस पुढच्या ब्लॉगमध्ये कापून दाखवणार आहे. तर मंडळी, आज आपण पाहिलं की आमच्या वाडीमध्ये कोणती कोणती झाडे आहेत आणि खास करून फणसाची देखील झाडे मी तुम्हाला दाखवलेली आहेत. तुम्हाला कोणतं झाड आवडतं हो, मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.